वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. आज आपल्याला ज्या अभंगांचं चिंतन करायचं आहे ते प्रकरण आहे श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद. म्हणजेच काय, गुरु शिष्याचा हा संवाद आहे. गुरु शिष्याचे संवाद अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. किंबहुना परमार्थाची सुरुवात ही गुरु शिष्य संवादाने होते आणि परमार्थाचा शेवट ही गुरु शिष्य संवादाने होतो. परमार्थामध्ये आल्यानंतर सुरुवातीला काय असतं की आपाततः श्रवणानंतर जेव्हा विवेक वैराग्यादी साधन चतुष्टय संपत्ती निर्माण होते आणि ती निर्माण झाल्यानंतर तो साधक जेव्हा गुरूंजवळ येतो तेव्हा गुरूंजवळ आल्यानंतर त्या गुरूंची सेवा करतो आणि गुरूंची सेवा करून योग्य वेळ बघून तो गुरूंना प्रश्न विचारतो. किंबहुना गीतेमध्ये अर्जुनाने काय केलंय? गीता म्हणजे काय आहे? गीता म्हणजे श्रीकृष्णार्जुन संवाद आहे, वेगळं काहीच नाही आहे. म्हणजे श्रीगुरू आणि सत्शिष्य यांचा संवाद म्हणजेच गीता आहे. म्हणजे परमार्थाची सुरुवात गुरूंना प्रश्न विचारण्यापासूनच होते आणि परमार्थाचा हा जो शेवट आहे तो परमार्थाचा शेवटसुद्धा गुरुशिष्य संवादामध्येच होत असतो, असा नियम आहे. आज या ठिकाणी हा जो माऊलींच्या गाथेचा अष्टाध्याय सुरू आहे त्याच्यामध्ये आजच्या या सत्राची सेवा माझ्या वाट्याला आली आहे. खरं तर माऊलींचा गाथा हा जो ग्रंथ आहे अत्यंत आशयघन, अत्यंत अंतरंग, अत्यंत अवघड अशा स्वरूपाचा आहे. मला कशाकरता हे सांगण्याकरता बोलवलं हे मलाच कोड आहे. कारण की हे सांगण्याकरता खूप अभ्यास पाहिजे. किंबहुना संपूर्ण संस्कृत प्राकृत प्रस्थानत्रयीच्या अभ्यासाबरोबर योगशास्त्राचा सुद्धा अभ्यास असल्याशिवाय या गाथेचं जे महत्त्व आहे ते अर्थ सांगणं हे अत्यंत अवघड आहे. माझा काही एवढा अभ्यास नाही आहे. तरीसुद्धा तीर्थरूप गुरुवर्य महाराजांच्या चरणाजवळ बसून थोडंफार जे काही माझं अध्ययन झालं आहे त्या अध्ययनाच्या आधारानं या जे 20 अभंग दिलेत त्यांचं थोडंसं यथामती चिंतन करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. साखरे संप्रदायांचे वारकरी संप्रदायावर फार मोठे उपकार आहेत. त्याचं कारण असं आहे की ब्रह्मलीन दादा महाराजांनी माऊलींचे 5ही ग्रंथ सार्थ केलेत. कुठल्याही सार्थ म्हणजे ज्याला ऑथेंटिक असं ते म्हणतात, असं ऑथेंटिक अर्थ गाथेचा कोणचा, तर दादा महाराजांनी जो अर्थ लिहिलेला आहे तो ऑथेंटिक आहे, अगदी बरोबर तो अर्थ आहे. आणि त्याला धरूनच मी हे आपल्याला आजचं चिंतन सांगणार आहे. हे सार्थ गाथ्याविषयी एक छोटीशी गोष्ट सांगून मी पुढे जातो. जेव्हा हा गाथा लिहायचा प्रसंग आला तेव्हा दादा ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकरांना म्हणाले की रंगनाथ, मी तुला हे सांगत जाईन आणि तू हे उतरवून घे. आणि दादांनी सांगितलं आणि ब्रह्मलीन रंगनाथ महाराज परभणीकरांनी लिहून घेतलं आणि त्यातनं या सार्थ गाथ्याचं प्रकाशन झालेलं आहे. आणि आता आपल्याला सांगितल्याप्रमाणे गाथ्याचा अर्थ अत्यंत गहन आहे आणि त्यामध्ये थोडक्या वेळात खूप अभंगाचा अर्थ सांगणं हे सुद्धा अत्यंत कठीण आहे. पूर्वी असं होतं की परवाच आपण ज्ञानेश्वरी जयंतीच्या महोत्सवाच्या निमित्ताने बघितलं की 8 दिवस एक अभंग तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी सांगितला. नंतर पद्धत बदलत गेली व 2 तासात एक अभंग, आता 2 तासात 20 अभंग. एक हल्लीचं उदाहरण सांगतो तुम्हाला. पूर्वी टेस्ट मॅचेस असायच्या क्रिकेटच्या, 5 दिवस चालायच्या, कंटाळा यायला लागला लोकांना. मग 1 डे, मग आता काय 20-20 असं हे 20-20 सारखं हे सांगणं आहे. असं थोडक्यामध्ये आणि भरपूर सांगणं हे सुद्धा खूप अवघड आहे, परंतु ते सांगण्याचा आज मी प्रयत्न करतो. दरवर्षी डॉक्टर महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज संस्थांच्या साहाय्यानं या ठिकाणी हा अष्टादह आयोजित करत असतात. दरवर्षी वेगवेगळ्या ग्रंथांचा निरूपणाचा जो कार्यक्रम होतो तो अत्यंत प्रशंसनीय अशा स्वरूपाचा आहे. कारण की सर्व ग्रंथांचा ओळीचा अर्थ करणंसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. पांत अध्ययन ही गोष्ट वेगळी आहे, परंतु आपाततः जरी श्रवण झालं तरीसुद्धा ते आपल्या पुढच्या जीवनामध्ये उपयोगी ठरू शकतं. म्हणून आपाततः श्रवणाच्या दृष्टीनं हा जो अष्टादश आयोजित केलेला आहे ते अत्यंत प्रशंसनीय आहे. आज आपल्याला ज्या अभंगांचं चिंतन करायचं आहे
ते प्रकरण आहे श्री निवृत्ती व श्री ज्ञानदेव यांचा संवाद. म्हणजेच काय, गुरु शिष्याचा हा संवाद आहे. गुरु शिष्याचे संवाद अनेक प्रकारचे सांगितलेले आहेत. किंबहुना परमार्थाची सुरुवात ही गुरु शिष्य संवादाने होते आणि परमार्थाचा शेवट ही गुरु शिष्य संवादाने होतो. परमार्थामध्ये आल्यानंतर सुरुवातीला काय असतं की आपाततः श्रवणानंतर जेव्हा विवेक वैराग्यादी साधन चतुष्टय संपत्ती निर्माण होते आणि ती निर्माण झाल्यानंतर तो साधक जेव्हा गुरूंजवळ येतो तेव्हा गुरूंजवळ आल्यानंतर त्या गुरूंची सेवा करतो आणि गुरूंची सेवा करून योग्य वेळ बघून तो गुरूंना प्रश्न विचारतो. किंबहुना गीतेमध्ये अर्जुनाने काय केलं आहे, गीता म्हणजे काय आहे? गीता म्हणजे श्रीकृष्णार्जुन संवाद आहे, वेगळं काहीच नाही आहे. म्हणजे श्रीगुरू आणि सत्शिष्य यांचा संवाद म्हणजेच गीता आहे. म्हणजे परमार्थाची सुरुवात गुरूंना प्रश्न विचारण्यापासूनच होते आणि परमार्थाचा हा जो शेवट आहे तो परमार्थाचा शेवटसुद्धा गुरुशिष्य संवादामध्येच होत असतो, असा नियम आहे. हा जो श्रीमद निवृत्तीनाथांचा आणि श्री ज्ञानोबा यांचा संवाद आहे हा गुरुशिष्य संवाद आहे. परंतु हा जो गुरुशिष्य संवाद आहे हा परमार्थाच्या सुरुवातीचा नाही आहे. जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो, जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार होतो, त्या ब्रह्मसाक्षात्कारानंतर जो अनुभव आलेला आहे तो अनुभव श्रीमद निवृत्तीनाथांना माऊली सांगतायत आणि माऊलींच्या अनुभवाचं वर्णन या ठिकाणी निवृत्तीनाथांनी काही अभंगामध्ये केलेलं आहे. एक असा नियम आहे की जेव्हा आपल्याला अपरोक्षानुभूती होते, आत्मसाक्षात्कार होतो, ब्रह्मसाक्षात्कार ज्या वेळेला आपल्याला होतो तेव्हा आपल्याला जो अनुभव आलेला असतो तो अनुभव कोणालाही सांगू नये. कारण असं आहे की आपला जर अनुभव आपण अनधिकाऱ्याला सांगितला तर त्याचा काहीही उपयोग होत नाही, झाली तर आपली चेष्टाच होते. एखाद्याला आला अनुभव अहम ब्रह्मास्मी किंवा सर्वम खलिदम ब्रह्म, कुठलाही अनुभव जरी त्याला आला आणि तो आलेला अनुभव त्यांनी जगामध्ये सर्वसामान्य माणसांना सांगायचं ठरवलं तर लोकांना सांगितलं की मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, असं जर तो सांगू लागला तर लोक काय म्हणतील, अरे हा काय वेड आहे, काय बडबड बिनकामाची करायला लागला आहे, अशी लोक आपली चेष्टा करतात. म्हणून सर्वसामान्यांना, अनधिकारी लोकांना जो आपल्याला झालेला आत्मबोध आहे, जो आत्मानुभव आहे, तो सर्वसामान्य लोकांना कदापि सांगू नये असा नियम असल्यामुळे सर्वसामान्यांना हा अजिबात सांगू नये. परंतु आपल्याला जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार होतो, जेव्हा ब्रह्मानुभव आपल्याला होतो, तो झालेला ब्रह्मानुभव आपल्या श्रीगुरूंना अवश्य सांगावा असा नियम आहे. म्हणून या ठिकाणी ब्रह्मसाक्षात्कारानंतर झालेली जी अवस्था आहे ती अवस्था माऊलींना आलेला, हे जे मी आपल्याला सांगतो हे सगळं आपण चरित्र या दृष्टीने लक्षात घ्या. माऊलींना आलेला अनुभव म्हणजे माऊली जर खरं बघायला गेलं तर माऊली हे साक्षात्कारी संत नाही आहेत, अवतारी संत आहेत. आणि अवतारी संत असल्यामुळे अनुभव घेऊनच ते जन्माला आलेत. परंतु चरित्र या दृष्टीने आपण हे ध्यानात घ्या. जेव्हा ब्रह्मबोध झाला, जेव्हा ब्रह्मसाक्षात्कार झाला, त्या ब्रह्मसाक्षात्कारानंतर माऊलींना जो अनुभव आला त्या अनुभवाचं कथन माऊलींनी आपले सद्गुरू श्रीमद निवृत्तीनाथांना केले आणि त्यातले जे काही अभंग आहेत त्या काही अभंगांचं आज आपल्याला यथामती आणि यथाकाल हे चिंतन करायचं आहे. यातला पहिला अभंग आहे त्रिपदा चतुष्पदा गायत्री स्मरण त्यांचे विस्मरण हरिप्रेमे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा थोडंसं सूक्ष्मरीतीने सांगायचं झालं तर वैदिक संस्कृतीमध्ये गायत्री मंत्राचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे. त्यापैकी सगळ्यात महत्त्वानं जो गायत्री मंत्र सांगितला जातो त्याला सविता गायत्री किंवा सूर्य गायत्री हा जास्त उपासनेकरता अत्यंत महत्त्वानं सांगितला गेलेला आहे. किंबहुना आपल्या वेदाचा किंवा वेदांनी असं सांगितलं आहे की त्रैवर्णिकांनी गायत्रीचं अनुष्ठान करावं असं वेदांनी सांगितलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती सांगते की त्रैवर्णिकांनी गायत्रीचं हे अनुष्ठान केलंच पाहिजे. परंतु हल्ली बघतो मी अनेक ठिकाणी जायचा प्रसंग येतो
गायत्री मंत्र हा वेदमंत्र आहे. नाममंत्र हा वेगळा आणि वेदमंत्र हा वेगळा. वेदमंत्राचं जेव्हा आपण अनुष्ठान करतो तेव्हा वेदमंत्राचं अनुष्ठान करीत असताना त्या वेदमंत्राच्या अनुष्ठानाच्या वेळी जी सांगितलेली पवित्रता आहे, जी शुचिर्भूतता आहे, जे पावित्र्य आहे ते ठेवूनच त्या वेदमंत्राचं अनुष्ठान हे करावं लागतं. त्या भूतते वाचून, पावित्र्यते वाचून जर कोणी त्या वेदमंत्राचं अनुष्ठान केलं तर वेदमंत्रापासून होणारं जे फळ आहे ते फळ न मिळता त्याला चुकीचं फळ मिळतं, त्रास होतो असा नियम आहे. बरेच त्याचं विस्तार सांगता येईल, परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला मी सांगत नाही. आपण बघतो की आपण कोणाच्या घरी गेला तर घरी गेल्यानंतर त्या ठिकाणी गायत्री मंत्राचं ते मशीन असतं आणि ते मशीन मोठ्यांदा लावलेलं असतं. किंवा ट्रॅव्हल्समधनं जेव्हा जायचा प्रसंग येतो त्या ट्रॅव्हल्समध्ये सकाळच्या वेळेला लोक गायत्री मंत्र लावतात. इतकं वाईट वाटतं की घरी गेल्यानंतर आता बघा आपण सगळ्या अटॅच्ड रूम असतात, सगळ्या लोकांच्या संडास बाथरूम सगळं अटॅच्ड असतं, मोठमोठे बंगले असतात आणि त्या बंगल्यात मोठ्यांदा गायत्री मंत्र लावलेला असतो. कोणी परसागडला गेलेला असतो, कोणी दात घासत असतं, कोणी रडत असतं, कोणी झोपलेलं असतं आणि अशा अवस्थेमध्ये त्या गायत्री मंत्राचं श्रवण हे करत असतात. काय त्याचं फळ मिळणार आहे? गायत्री मंत्राचं जर फळ मिळायचं असेल तर त्याच्याकरता आपल्या वैदिक संप्रदायामध्ये गायत्री अनुष्ठान करण्याकरता संध्या ही सांगितलेली आहे. आणि संध्येमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर गायत्रीचं अनुष्ठान हेच त्या संध्येमध्ये सगळे महत्त्वाचं आहे. आचमन आहे, प्राणायाम आहे, मार्जन आहे, अघमर्षण आहे, मंत्राचमन आहे, दिग्बंधन आहे. हे सगळं कशा करताय? हे सगळं आहे गायत्रीची उपासना करण्याकरता. गायत्रीची उपासना करण्याकरता जी शुचिर्भूतता लागते, जे पावित्र्य लागतं ते या संध्येमधल्या अगोदरच्या क्रियेने निर्माण होतं आणि मग गायत्री मंत्राचं पठण केलं जातं. पहिल्यांदा आपण आचमन करतो. आचमन केल्यानंतर मार्जनाने काय होतं की जी सगळ्या वाईट प्रवृत्ती आहेत त्या वाईट प्रवृत्ती सगळ्या निघून जातात. अघमर्षण म्हणजे काय? आपल्या शरीरातलं पाप आपण बाहेर टाकून देतो. मंत्राचमन म्हणजे काय? आपण आपल्या शरीराला शुद्ध करतो आणि सरते शेवटी दिग्बंधन करतो. दिग्बंधन म्हणजे संध्या करत असताना अस्त्राय फट इति दिग्बंध असं म्हणून दिग्बंधन केलं जातं. आणि त्या दिग्बंधनाचं महत्त्व म्हणजे काय? दिग्बंधन करणं म्हणजे नेमकं काय? क्रिया काय असते दिग्बंधनाची? की अशी आपण चुटकी मारत आपल्या शरीराच्या भोवती आपण हात फिरवतो, त्याला दिग्बंधन असं म्हणतात. ते दिग्बंधन कशा करता केलं जातं? जेव्हा आपण गायत्रीचं अनुष्ठान करत असतो त्या गायत्रीचं अनुष्ठान करतेवेळी वाईट प्रवृत्ती आपल्या जवळ येऊ नयेत म्हणून दिग्बंधन हे केलं जातं आणि दिग्बंधनानंतरच गायत्री मंत्राचं अनुष्ठान केलं जातं. हे एवढं कशा करता करतो आपण? तर गायत्री मंत्राचं अनुष्ठान करण्याकरता जी पवित्रता लागते, जी शुचिर्भूतता लागते, जे पावित्र्य लागतं ते पावित्र्य शुचिर्भूतता निर्माण होण्याकरता या सगळ्या क्रिया सांगितलेल्या आहेत. आणि एवढ्या सूक्ष्म क्रिया सांगितल्यानंतर गायत्रीचं अनुष्ठान करावं असं सांगितलं आहे. आणि लोक झोपेत परसाकड करताना गायत्री मंत्राचं श्रवण करतात. कितपत योग्य आहे आपण त्याचा विचार करावा. स्त्रियांना वगैरे फक्त जो अग्निहोत्री असतो त्या अग्निहोत्र्याच्या पत्नीला गायत्री मंत्राचा अधिकार दिलेला आहे. बाकी कोणत्याही स्त्रीला गायत्री मंत्राचा अधिकार वेदांनी सांगितलेला नाही आहे. गायत्री मंत्राच्या अर्थाचं चिंतन करावं, परंतु गायत्री मंत्राचं पठण करायला लागताना जो शुचिर्भूतता आहे ती शुचिर्भूतता काही वेळेला स्त्रियांच्या ठिकाणी नसते. म्हणून स्त्रियांना गायत्री मंत्राचं पठण करू नये असं सांगितलेलं आहे. आणि गायत्री मंत्राचं पठण प्रत्येही केलं पाहिजे. रोज गायत्रीची प्रत्येकाने उपासना केली पाहिजे. त्रैवर्णिकांना गायत्रीची उपासना केली नाही तर त्यांचा कुठलाही जे कर्म असतं ते सफल होत नाही. एखाद्या खूप मोठा ब्राह्मण आहे आणि त्या ब्राह्मणाने संध्यावंदन गायत्री उपासना न करता जर यज्ञ केलं तर यज्ञाचं फळ त्या माणसाला मिळत नाही. म्हणून प्रत्येका त्रैवर्णिकांनी गायत्रीचं अनुष्ठान केलं पाहिजे. आणि एक असा नियम आहे की गायत्री मंत्राचं जर अनुष्ठान केलं नाही, संध्या केली नाही तर मुंज परत करायला लागते. म्हणून एकही दिवस न चुकता या गायत्री मंत्राचं अनुष्ठान करावं असा आपल्या वैदिक संप्रदायाचा नियम आहे. आणि हे जे गायत्री स्मरण सांगितलं आहे, गायत्रीचं अनुष्ठान जे सांगितलं आहे हे नित्यकर्मामध्ये सांगितलं आहे. आपण सर्व ज्ञाते श्रोते आहात म्हणून जास्त विस्तार न करता पुढे जातो. नित्य नैमित्तिक कर्मापैकी जे नित्यकर्म असतं ते नित्यकर्म नेहमी करावं लागतं.
त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे संध्यावंदन, गायत्री स्मरण, गायत्री अनुष्ठान जे आहे, हे गायत्री अनुष्ठान केलं तर पुण्य लागतं का? तर गायत्री अनुष्ठानामुळे पुण्य लागत नाही, परंतु गायत्रीचं अनुष्ठान जर केलं नाही तर मात्र पाप लागतं असं सांगितलेलं आहे. ह्याच्याविषयी एक आपण सर्व सूक्ष्म अभ्यास करते आहात म्हणून एक सूक्ष्म ह्याच्यामधली गोष्ट सांगून पुढे जातो. कोणाला असा शंका येईल की न म्हणण्याने पाप कसं काय लागतं? मी चोरी केली पाप लागलं बरोबर आहे, खोटं बोललो पाप लागलं बरोबर आहे, सिनेमा बघायला गेलो पाप लागलं बरोबर आहे, व्यभिचार केला पाप लागलं बरोबर आहे, पण मी काही न करता पाप लागला असं कसं काय होईल? पाप हे कसं आहे, भावरूप आहे का अभावरूप आहे? भावरूप आहे. आणि काही न करणं कसं आहे, हे अभावरूप आहे. म्हणजे अभावरूप पदार्थापासून भावरूप पदार्थ उत्पन्न होऊ शकतो का? त्याच्यामध्ये पण बरीच सूक्ष्मता आहे. साधारण कारणामध्ये काय सांगितलेलं आहे? प्रागभाव सांगितला आहे, प्रतिबंधकाभाव सांगितला आहे, परंतु कुठल्याही भावरूप पदार्थाच्या उत्पत्तीला अभाव हा उपादान कारण होऊ शकत नाही, असा त्यातला थोडीशी सूक्ष्मता आहे. मग काही न करणं हे काय आहे? अभावरूप आहे. आणि अभावरूप अशा काहीही न करण्यापासून पाप हे भावरूप कसं काय उत्पन्न होईल, अशी त्यामध्ये शंका येणं साहजिक आहे. थोडक्यात उत्तर देऊन पुढे जातो. आपण संध्या करत नाही, म्हणजे संध्याची वेळ जी ठरलेली आहे त्यावेळी आपण काहीतरी दुसरं करत असतो. म्हणजे संध्या न करता जे आपण दुसरं काही करतो त्याच्यापासून ती पापाची उत्पत्ती होत असते असं सांगितलेलं आहे. म्हणून गायत्रीचं हे जे स्मरण आहे हे प्रत्येक त्रैवर्णिकांनी नित्य नियमाने करावं असं सांगितलेलं आहे. आणि नित्यकर्म म्हणजे काय की जे कर्म रोज प्रत्यही न चुकता केलं पाहिजे त्याला म्हणतात नित्यकर्म. आणि हे गायत्री हे नित्यकर्म आहे. त्या गायत्रीमध्ये 2 प्रकार इथं मौली सांगतात. त्रिपदा, चतुष्पदा गायत्री स्मरण, काही 3 ओळीचे गायत्री मंत्र आहेत, काही 4 ओळीचे गायत्री मंत्र आहेत. अशा 2 प्रकारच्या गायत्रीचं स्मरण हे नित्य करावं, कधीही चुकू नये. आणि चुकलं तर पाप लागतं असा नियम आहे. आणि असा जरी नियम असला तरी सुद्धा काय झालं, त्यांचे विस्मरण हरिप्रेमे. हे जे गायत्री मंत्राचं पठण, गायत्री मंत्राचं अनुष्ठान मी जे दररोज करायला पाहिजे त्याचं सुद्धा मला विस्मरण झालं. कशामुळे विस्मरण झालं म्हणतात मौली? हरिप्रेमे. हरीच्या प्रेमामुळे, हरीच्या रंगामध्ये, हरीच्या उपासनेमध्ये मी रंगून गेल्यामुळे मला त्या गायत्रीचं स्मरण झालं. किंबहुना गायत्री मंत्र काय सांगतो? गायत्री मंत्राची उपासना कशा करता करायची? गायत्री मंत्राची उपासना हरिप्रेमाकरता, हरिप्राप्तीकरताच करायची आहे. आणि त्या हरिप्रेमामध्ये, हरिप्राप्तीमध्ये मी दंग झाल्यामुळे मला या गायत्रीचं अनुष्ठान करण्याचं स्मरणसुद्धा राहिलं नाही असं या ठिकाणी मौली सांगतात. कोणी जे दुसरा विचार मांडणारे, सेकंड थॉट मांडणारे लोक असतात ते म्हणतात मग आमचं पण विस्मरण झालं. प्रपंचाच्या रंगामध्ये रंगल्यामुळे गायत्रीचं जर विस्मरण झालं तर ते चुकीचं आहे, परंतु हरीच्या रंगामध्ये रंगल्यामुळे जर गायत्रीचं विस्मरण झालं तर ते योग्य आहे. त्याचं कारण असं आहे की साध्य जेव्हा आपल्याला साध्य प्राप्त होतं तेव्हा साध्य प्राप्त झाल्यानंतर साधनांची आवश्यकता राहत नाही असा नियम आहे. त्यामुळे अनेक त्याची उदाहरणं सांगितलेली आहेत की बुवा जेव्हा सिद्ध पुरुष हा शेवटच्या अवस्थेला पोचतो तेव्हा अवस्थेला पोचल्यानंतर तो सुद्धा ही जी परमार्थ पथामधली साधनं सांगितली त्याची खरं तर त्याला आवश्यकता नसते. वेदांनीच त्यांच्यावरचा अंकुश स्वतःहून काढून घेतलेला असतो, परंतु ते त्या साधनांचं अनुष्ठान करतात. त्याचं कारण असं आहे की मागच्या लोकांना त्या साधनामध्ये त्यांची प्रवृत्ती पावलेनी पार मोडू नये नावं असं सांगितलेले संतांनी सुद्धा, की पलीकडे गेला म्हणून ती नाव जाळून टाकायची असे नाही, व मागच्या लोकांना येण्याकरता त्या नावेचा उपयोग व्हावा म्हणून ते सिद्ध लोक त्या साधनांचं अनुष्ठान हे करत असतात. तरीसुद्धा जेव्हा त्या भगवत प्रेमाचा अतिरेक शेवटची अवस्था जेव्हा प्राप्त होते त्यावेळेला जे नित्यकर्म नैमित्तिक कर्म आहे त्या नित्य नैमित्तिक कर्माचं विस्मरण होतं. आणि हे विस्मरण मुद्दामून झालेलं नसतं, सहजपणे झालेलं असतं, कारण की त्यात तो पूर्णपणे रंगून गेलेला असतो. भगवत प्रेम सतत सतत अगदी काहीही एकही क्षण न जाता सतत त्या भगवंताचं स्मरण, भगवंताचं प्रेम तद्रूप तल्लीन झालेला असतो. आणि त्यामुळे हे जे नित्यकर्म असतं, जे नैमित्तिक कर्म असतं, त्या नित्य नैमित्तिक कर्माधिकांचा त्याला सहजपणे विसर पडतो. म्हणून माऊली सांगतायत त्रिपदा चतुष्पदा गायत्री स्मरण, त्यांचे विस्मरण हरिप्रेमे. निवृत्ती सांगे हरिनाम गंगे, जालासी सर्वांगे गंगोदक. या ठिकाणी
मला निवृत्तीनाथ महाराजांनी, श्रीमन निवृत्तीनाथांनी हरिनाम गंगेचं मला महत्त्व सांगितलेलं आहे. माऊलींच्या गाथेमध्ये प्रकरणच आहे नाम महात्म्य, किंबहुना हरिपाठ काय आहे. हरिपाठ हा नाम महात्म्य सांगणारा वेगळा ग्रंथ आहे. आणि माऊली सांगतात की हे जे नामाचं महात्म्य आहे, त्या नामाचं महात्म्य मला श्रीमन निवृत्तीनाथांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे मी सतत नामस्मरण करणार आहे. परंतु मी आता गंगारूप झाला असे सर्वांगे गंगोदक, मी आता गंगोदक रूप झालेलो आहे. मी आता स्वतः हरिरूप झालेलो आहे असं माऊली सांगतात. पाणीपद चित्त वृत्ती हे बुडाली, देही देहा गेली प्रीती सदा. यामुळे आता माझा देह आणि या सगळ्यांचा देही जो परमात्मा, अवयव अवयवी भावाचं ऐक्य आपल्या वेदांत शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हे तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख भोग जीव पावे. संपूर्ण हा जो विश्व पसारा आहे हा भगवंताचे अवयव आहेत आणि भगवंत परमेश्वर हा त्यांचा अवयवी आहे. त्याप्रमाणे हा जो संपूर्ण देह आहे हा देह देही रूप परमेश्वर रूप झालेला असल्यामुळे माझी ही जी चित्तवृत्ती आहे, ही चित्तवृत्ती आता संपूर्ण निवृत्त झालेली आहे, ब्रह्मरूप झालेली आहे असं माऊली सांगतात. चक्षुद्वय तेज हरिरूप बिंब, पृथ्वी तळ अंभ हरी दिसे. माझे हे दोन्ही डोळे आहेत, त्या डोळ्यांना उघडल्याबरोबर मला आता फक्त तेज, हरिरूप तेज, बिंबरूप तेज रूप जो असलेला हरी तोच मला दिसतोय. कारण की जेव्हा माणसाला ब्रह्मात्मिक ज्ञान होतं तेव्हा पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती निर्माण होते. आदो ब्रह्माहमस्मित अनुभव उदिते खलविदम ब्रह्म पश्चात असं असल्यामुळे एकदा जर का पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती निर्माण झाली, अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती निर्माण झाल्यानंतर सर्वं खलविदम ब्रह्म या बोधामध्ये त्याची वृत्ती परिणत होते आणि सगळं त्याला ब्रह्मरूप दिसतं. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची किंवा भरला घनदाट हरी दिसे. अनेक प्रमाण आपल्याला सांगता येतील. म्हणजे सर्वत्र ओतप्रोत हरीच भरलेला आहे असं त्याला दिसतं. डोळे उघडले की हरी. कसं काय बो आहे त्याला हरी कसा काय दिसतो डोळे उघडल्याबरोबर? कारण की ती एक दृष्टी प्राप्त झालेली असते, ती ज्ञानरूप दृष्टी असते. एक आपल्याला उदाहरण दिसतो. डॉक्टर महाराज माझ्यासमोर बसलेत. माझा सांगण्याचा अधिकार नाही, त्यांचा अधिकार आहे. तो एक एक्सरे नावाचं मशीन आहे. ते एक्सरे मशीन सगळ्यांनाच माहिती असेल. प्रत्येकाला कधी ना कधी त्या मशीनखाली जायला लागतं. ज्याला जायला लागत नाही तो भाग्यवान. त्या एक्सरे मशीनच्या खाली घातलं की त्या एक्सरे मशीनला काय दिसतं? हाडंच दिसतात. तुम्ही जर मोठ्या ठिकाणी गेला, विमानतळावर गेला, मंत्रालयामध्ये गेला, तर तिथे आपल्याला ते आतमध्ये सोडताना तिथे एक असा स्कॅनर असतो, पट्टा असतो आणि त्या पट्ट्याचा असा एक बॉक्स असतो आणि त्या बॉक्समध्ये कॅमेरा बसवलेला असतो आणि ती पट्टा फिरत असतो. जेव्हा विमानात बसायचं असते तेव्हा पहिल्यांदा ती बॅग आपल्याला त्या पट्ट्यावर ठेवायला लागते. पट्ट्यात ठेवली की तो पट्टा असा पुढे सरकतो आणि पुढे सरकल्यानंतर त्या चौकोना त्या बॉक्समध्ये जातो आणि बॉक्समध्ये गेल्यानंतर स्क्रीनमध्ये आपल्या बॅगेत काय ते दिसतं. आपल्याला ते दिसतं का हो? बंद बॅगमध्ये काय ते आपल्याला दिसतं का? नाही दिसत. आपल्या त्वचेने आच्छादित अशा शरीरामध्ये आपली हाडं काय ते आपल्याला दिसतं का? नाही दिसत. परंतु त्या एक्सरे मशीनला ते दिसतं. त्या स्कॅनरला त्या आपल्या बॅगेमध्ये काय ते न उघडता दिसतं. तसंच ही जी ज्ञानदृष्टी आहे, या ज्ञानदृष्टीचा परिणाम असा आहे की डोळा उघडल्याबरोबर त्याला हरी दिसतो. शुनीचैव श्वपाकेच पंडितः समदर्शिनः. सर्वत्र हरी त्याला दिसत असतो. हा कशाचा परिणाम आहे? हा ज्ञानदृष्टीचा परिणाम आहे. हे खरं तर असं शब्दामध्ये सांगणं खूप अवघड आहे. कारण की हा जो आलेला अनुभव आहे, हा अनुभव अवांग मनस गोचर अशा स्वरूपाचा असल्यामुळे त्याला सर्वत्र देव दिसतो. कसा दिसतो, काय दिसतो हे सांगणं खूप अवघड आहे. तरीसुद्धा संतांनी आपल्यावरती कणव असल्यामुळे, आपली दया असल्यामुळे सांगायचा प्रयत्न केला आहे. देवाचा साक्षात्कार झाला म्हणजे नेमकं काय होतं? सगळीकडे देव दिसतो म्हणजे काय? हा अनुभव म्हणजे काय? हे जर कोणी स्पष्टीकरण करून सांगा, एक्सप्लेन करून सांगायचं जर कोणी म्हटलं तर ते अत्यंत अवघड आहे. एका माणसानं सांगितलं बाबा साक्षात्कार झाला म्हणजे नेमका अनुभव कसा आहे तो तुम्ही सांगा. त्याला म्हटलं एक तर मला साक्षात्कार झालेला नाही आहे, त्यामुळे मी काही तुला सांगू शकत नाही. जाऊ दे म्हटलं, मी तुला विचारतो, तुला गोड आवडतं का? म्हणलं आवडतं. मग साखर कधी खाल्ली आहेस का? म्हणला रोज खातो साखर. मग साखर खाल्ल्यानंतर तुला लागते कशी? तो म्हणला गोड लागते. गोड लागते म्हणजे नेमकी काय सांगू शकशील का? गोड म्हणजे गोड, काय सांगायचं त्याच्यामध्ये?
त्याला बरेच प्रश्न विचारले, म्हणजे तू साखर गोड लागते म्हणजे नेमकं काय ते त्याला सांगता आलं नाही. तो म्हणला तुम्ही साखर खा म्हणजे तुम्हाला कळेल गोड काय असतं. तर त्याचप्रमाणे हा जो सर्वत्र ओतप्रोत हरी आहे, डोळे उघडल्याबरोबर हरी दिसतो, हा जो अनुभव आहे हा अनुभव सांगण्यासारखा नाही. साधा साखर खाल्ल्याचा अनुभव जर सांगता येत नाही, साधा गोड खाल्ल्याचा अनुभव, गोडी म्हणजे काय जर सांगता येत नसेल, तर हा अवांग मनस गोचर अशा स्वरूपाचा अनुभव सांगता कसा येईल बरं. असो, म्हणून डोळे उघडल्याबरोबर सर्वत्र त्याला हरी दिसतो. हरिरूपबिंब पृथ्वी तळ अंब हरी दिसे. पृथ्वी पण त्याला हरी दिसते, पृथ्वीचा तळ असलेलं जे जल ते पण हरी दिसतं. ह्याच्यामध्ये पौराणिक कथा अशी आहे की ही जी पृथ्वी आहे, या पृथ्वी कशामध्ये, ही पृथ्वी पाण्यामध्ये आहे असं सांगितलं जातं, आणि पृथ्वीच्या खाली सगळं पाणी असं सांगितलं जातं. म्हणून पृथ्वी पण हरी दिसते, त्याचा तळ असलेला पाणीसुद्धा हरी दिसतं, सर्वत्र ओतप्रोत त्याला हरी भरलेला दिसतो. सुलज्ज निर्लज्ज मेघवर्ण श्याम सावळा सप्रेम हरी दिसे. या ठिकाणी सुलज्ज निर्लज्ज याचा अर्थ लज्जावान आणि निर्लज्ज म्हणजे लज्जाहीन असा या ठिकाणी सुलज्ज निर्लज्ज या शब्दाचा अर्थ नाही आहे. सुलज्ज म्हणजे सगुण आणि निर्लज्ज म्हणजे निर्गुण असा याचा अर्थ आहे. हा अर्थ जर दादांनी सांगितला नसता तर किती वेळा डोकं आपटलं असतं तरी आपल्याला हा अर्थ कळला नसता. म्हणून दादांचे आपल्यावरती अनंत उपकार आहेत. सुलज्ज निर्लज्ज मेघवर्ण श्याम, निर्गुण आणि अशा सर्व गुणांचा ग्रहण करता हा जो परमात्मा आहे, हा परमात्मा सर्व पदार्थाचा त्याग करून अगदी मोकळा झाला असता थोडक्यात स्वस्वरूपाने हृदयामध्ये प्रगट होतो. थोडेनी आतुडे सडेनी पदार्थे येतू असे अर्थे हृदया माझी. सर्व गुणग्राह्य असलेला हा जो सगुण निर्गुण रूपाने मेघवर्ण श्याम असा जो सावळा हा जो परमेश्वर आहे, ह्याच्यावरती सप्रेम प्रेम करणारा जो मी, त्याच्यामध्ये हा सर्व पदार्थांचा त्याच्यावरती जेव्हा मी सप्रेम प्रेम करेन त्यावेळेला थोडेनी आतुडे सडेनी पदार्थे येतू असे अर्थे हृदया माझी. तो जो परमात्मा आहे, तो परमात्मा तो माझ्या हृदयामध्ये प्रगट होतो. सर्व पदार्थांचा परित्याग करून तो माझ्या हृदयामध्ये प्रगट होतो असं माऊली सांगतायत. शेवटी माऊली सांगतायत की हे सगळं का झालं, मला गायत्रीचं विस्मरण झालं, माझं देहवृत्ती गेली, सगळीकडे मला हरी दिसायला लागला. कशामुळे हे झालं? नाममंत्र रूप इतुकेन संकेत देतुसे अर्थ दिनाचा दाता. या ठिकाणी माऊली सांगतात एवढ्या संकेतानं हा नाममंत्र हा जो सगळा परिणाम आहे, हा या नाममंत्राचा परिणाम आहे. नाममंत्राचं अनुष्ठान केल्याचा हा परिणाम आहे. परमार्थामध्ये सुरुवात पण नाममंत्रापासून आहे, शेवट पण नाममंत्रामध्ये. साधारण प्रायश्चित्त क्रमामध्ये नामाचा उल्लेख आहे आणि नामनामीचा अभेद बराच त्याच्यामध्ये विस्तार सांगण्यासारखा आहे. नाम म्हणजे काय, नामी म्हणजे काय, त्यांचा अभेद म्हणजे काय, तत्त्वमसी महावाक्य हे नाम कसं आहे, त्याच्यामध्ये नामनामीचा अभेद कसा सांगितला आहे. परंतु आपण सर्व ज्ञाते श्रोते असल्यामुळे जास्त विस्तार मी करत नाही. नाममंत्र रूप इतुकेन संकेत देतुसे अर्थ दिनाचा दाता. दिनाचा दाता हा जो श्रीमन निवृत्तीनाथ आहे, हा निवृत्तीनाथच त्यांनीच मला या नाममंत्राचा अर्थ सांगितलेला आहे. किंबहुना या नाममंत्राचा जो अर्थ परमात्मा आहे, तो परमात्मा म्हणजेच श्रीमन निवृत्तीनाथ आहे असं माऊली सांगतात. एक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणजे गुरु हा साक्षात परब्रह्मरूप आहे असं अनेक ठिकाणी त्याचं विवरण आलेलं आहे. हा जो माझा श्रीमन निवृत्तीनाथ आहे, हा श्रीमन निवृत्तीनाथच परमात्मपदाचा अर्थ आहे. परमात्म स्वरूप तोच आहे. आणि त्यांनी सांगितलेला जो नाममंत्र, त्या नाममंत्रामुळेच माझी ही वर सांगितलेली अवस्था झालेली आहे असं या ठिकाणी माऊली सांगतात. शेवटी माऊली प्रतिपादन करतात, बाप रखुमा देवीवरू विनित सोपारा मरणाच्या येरझाऱ्या दूर केला. तुम्हाला जर ही अवस्था प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे? बाप रखुमा देवी विरुविनित सोपारा, जे माझे श्रीमन निवृत्तीनाथ आहेत, ज्यांनी माझ्यावरती अत्यंत उपकार केलेले आहेत, त्यांना जर तुम्ही सर्व भावाने शरण जाल तर तुमच्या मरणाच्या येरझारा निश्चितपणे दूर होतील. ते म्या पाया पडून सोडविले असं माऊलींच्या शब्दामध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे परमार्थ करायचा असेल तर परमार्थामध्ये जास्त प्रयत्न काही करायचे नाहीत. भार ओझे तुम्हासी सर्वस्व अर्पण करून सर्व आपल्या जे खांद्यावरचं ओझे ते सद्गुरूंना समर्पण करायचं. लोकांची प्रवृत्ती अशी असते की गुरूंना काही द्यायचं नाही आणि सगळं ओझं तर गुरूंच्या खांद्यावर टाकून द्यायचं. अशाने चालत नाही. सर्वस्व गुरूंना समर्पण करून सर्व भावाने त्या श्रीमन निवृत्तीनाथांना, त्या श्री सद्गुरूंना जर तुम्ही शरण गेला तर तुमच्या या मरणाच्या येरझारा निश्चितपणे दूर होतील. एक दादांची गोष्ट सांगून आपण या अभंगाचा विचार संपू. दादा जेव्हा आश्रमामध्ये ब्रह्मलीन नाना महाराजांचा
पुण्यस्मरणाचा महोत्सव ज्या वेळेला व्हायचा त्यावेळेला दादा अत्यंत अनेक विद्वान पंडित, संस्कृत ज्ञाते, प्राकृत ज्ञाते, काशीचे, रामेश्वरचे खूप पंडित आश्रमामध्ये यायचे आणि त्यावेळेला सगळ्यांची प्रवचनं व्हायची, दादांची प्रवचनंसुद्धा व्हायची. आणि हे सगळे संस्कृत पंडित जे होते त्या संस्कृत पंडित बोलत असताना लोकांना त्याच्यामध्ये रस वाटायचा नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की माणसाचं शिक्षक चांगला कोण? ज्याला खूप येतं तो चांगला शिक्षक का ज्याला विद्यार्थ्यांना समजून सांगता येतं तो चांगला शिक्षक? ज्याला विद्यार्थ्याला समजून सांगता येतं तो चांगला शिक्षक. खूप येतं तो त्याच्या दृष्टीने मोठा असतो, परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टीने त्याचा काही उपयोग होत नाही. अनेक लोक विद्वान असतात, खूप अभ्यास असतो, परंतु ते जर बोलायला लागले तर समोरच्या लोकांना झोप यायला लागते, रसपूर्ण त्याचं बोलणं वाटत नाही. परंतु दादा बोलत असताना दादांनी कितीही अवघड जरी सिद्धांत सांगितले तरीसुद्धा लोक अगदी आनंदाने माना डोलवायचे, त्यात तल्लीन होऊन जायचे. रसपूर्ण, प्रसादपूर्ण असं दादांची भाषा होती. प्रसाद या शब्दाचा अर्थ काय? आबाल सुबोधता त्या वाङ्मयामध्ये, त्या भाषणामध्ये असण्याला प्रसादगुण म्हणतात. असा प्रसादगुण दादांच्या वाणीमध्ये होता. त्या एका विद्वान पंडिताने विचारलं की दादा, तुम्ही मराठी बोलता, साधं बोलता, परंतु तुमच्या बोलण्यामध्ये एक प्रसादगुण आहे, गोडवा आहे. आम्ही एवढे ज्ञात आहेत, आम्ही संस्कृत बोलतो, न्याय सांगतो, व्याकरण सांगतो, परंतु आमच्या बोलण्यामध्ये गोडवा नाही आहे. हा गोडवा तुमच्यामध्ये कसा काय आला? एकाने सांगितलं की ह्यांचं आडनावच साखरे म्हणून हे गोड बोलतात. दादा म्हणले तसं नाही, मी माझ्या श्रीगुरूंना शरण गेलो आणि शरण गेल्यामुळे मला हा गोडवा आलेला आहे, हा प्रसादगुण त्याच्यामुळे माझ्या वाणीमध्ये आला आहे. त्या गृहस्थांनी दादाने विचारलं, मग मी तुमच्या पाया पडला तर मला असा गुण येईल का? दादाने सांगितलं की जेव्हा मी माझ्या गुरूंना शरण गेलो होतो तेव्हा मी असं त्यांना विचारलं नव्हतं. असो, म्हणजे या ज्या गोष्टी आहेत, मरणाची येरधार जर दूर करायची असेल, मरणाच्या येरधारेतनं जर आपल्याला सुटायचं असेल तर विनत सोपारा बाप रखुमादेवीवरू विनत सोपारा, मरणाच्या येरधारा दूर केल्या. त्या श्रीमन निवृत्तीनाथांना सर्व भावानी अंग झटकून, काम चुकारपणा अंग कुठेतरी मारून मुटकून कुच्चरपणा करत असं शरण जायचं नाही. सर्वस्वानं त्याला शरण, ते शरण जाणं सुद्धा सांगणं बरंच विस्तार आहे पण सांगत नाही. सर्व भावाने सर्वस्वाने त्यांना शरण गेल्यानंतर या ज्या मरणाच्या येरझाऱ्यात, या मरणाच्या येरझारा पुनरपि जनम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे भज गोविंदम, बराच त्याच्यामध्ये विस्तार सांगण्यासारखा. या मरणाच्या येरझारा जर चुकवायच्या असतील तर त्या श्री सद्गुरूंना शरण जावं असं मौली या अभंगामध्ये सांगतात. देहभाव ठेवावे, योग भाव सवावे. देहभाव ठेवावे, योग भाव सवावे. हे बोलाने जाणणे सोय नव्हे गमाये. बोलणे जाणणे सोय नव्हे घे माये. तुझ वाचुनी दिठीहुनी सुटले जीवनासी आले. बाप रखुमादेवी वरून, बाप रखुमादेवी वरे ऐसे केले घेवाये. ऐसे नाही आमुते सांगू कवनादे तुझ वाचुनी. या अभंगामध्ये माऊली सांगतायत, एक गुरुवर्य महाराजांची एक सांगण्याची पद्धत आहे. थोडक्यात सांगतो मी आपल्याला की गुरुवर्य महाराज जेव्हा एखादा ग्रंथ शिकवत असतात तेव्हा ग्रंथ शिकवत असताना पहिल्यांदा तो जे पान आहे किंवा तो पॅरेग्राफ असेल, तो विषय असेल, काय असेल, तो विषय सांगण्याच्या अगोदर त्या विषयाचं धोरण काय ते सांगत असतात. ज्याला इंग्रजीमध्ये सांगायचं झालं, इंग्रजी तर बोलू नये, परंतु असं झालं आहे की लोकांना इंग्रजी बोलल्याशिवाय समजत नाही. मराठीत जर सांगितलं तर लोकांना अवघड वाटतं, इंग्रजीत सांगितलं सोपं वाटतं. आपलं काय ध्येय की बुवा लोकांना आपल्या मनातलं काय ते समजावं की मग. आणि हा जो ग्रंथ आहे, हे जे चिंतन आहे, परमार्थ चिंतन आहे, त्याला भाषेचं बंधन नाही आहे. इंग्रजीत करा, मराठीत करा, तेलुगूत करा, हिब्रूत करा, हिब्रू भाषा नाही लिपी आहे,
असं कुठल्याही जरी भाषेमध्ये जर केलं तरी त्याला बंधन नाही, कारण की परमार्थाचं फल हे दृष्ट फल आहे. भाषेचं बंधन कशाला आहे? गोष्ट सांगतो आपल्याला. एकदा पूजेला आम्ही गेलो आणि पूजेला गेल्यानंतर एक उच्च शिक्षित फार मोठ्या पदावर असलेला माझा एक मित्र माझ्यासोबत होता आणि पूजा करत असताना सगळं संस्कृतमध्ये सांगत होते. आचमनम समर्पयामी, पुष्पम समर्पयामी, फलम समर्पयामी, सगळं गुरुजी सांगत होते संस्कृतमध्ये. त्यांनी मला पूजा झाल्यावर विचारलं, म्हटलं देवाला फक्त संस्कृतच कळतं का हो, मराठी कळत नाही का? तर त्याच्यामध्ये असं आहे की ज्या गोष्टींचं फळ हे अदृष्ट आहे, पूजेचं फळ हे दृष्ट नाही आहे. पूजेचं निर्माण होणारं फल पुण्य हे अदृष्ट अशा स्वरूपाचं आहे. म्हणून ज्या ठिकाणी फळ हे अदृष्ट असतं त्या अदृष्ट फलामध्ये भाषेचं बंधन आहे. आणि ज्याच्यामध्ये दृष्ट फल आहे, हे परमार्थ चिंतनाचं फळ काय मेल्यानंतर मिळणार आहे का? किंबहुना मेल्यानंतर फळ मिळत नाही. मोक्ष मेल्यापाठी ऐसे जे म्हणती, तो अतिमूर्ख असं माऊलींनी गाथेमध्ये सांगितलेलं आहे. असो, म्हणून हे जे फळ आहे या चिंतनाचं, हे फळ दृष्ट फळ आहे, म्हणून याला भाषेचं बंधन नाही आहे. कशाकरता सांगितलं की गुरुवर्य महाराजांची एक पद्धत आहे की कुठलाही ग्रंथ, अद्वैत आमोद असो, विचारसागर असो, वृत्तीप्रभाकर असो, कुठलाही ग्रंथ असो, तो ग्रंथ, तो पॅरेग्राफ, तो विषय सांगण्याच्या पूर्वी गुरुवर्य महाराज धोरण सांगतात. या धोरणाला इंग्रजीमध्ये लाईन ऑफ थिंकिंग, विचार कुठल्या लाईननी करायचा, कुठल्या दृष्टीने विचार करायचा, हे जर माणसाला एकदा कळलं की तो अभंग, ती ओवी, तो पॅरेग्राफ, तो विषय माणसाला पटकन समजून जातो. आपल्याला जास्त वेळ नसल्यामुळे फक्त एकाच अभंगाला आपला अर्धा पाऊण तास गेला आहे, त्यामुळे पुढचे अभंग फक्त आपण लाईन ऑफ थिंकिंग काय आहे एवढं सांगून आपल्याला पुढे जायचं आहे. जास्त विस्तार करायचा नाही. जिथे कुठे खरंच विस्तार करण्यासारखं असेल, खरं तर सगळंच विस्तार करण्यासारखं आहे, परंतु खरंच अवघड असा विषय असेल त्या ठिकाणी थोडाफार विस्तार करून पुढे जाऊ. या अभंगाची लाईन ऑफ थिंकिंग काय आहे की हे जे परमात्मतत्व आहे, हे परमात्मतत्व योगाभ्यासाद्वारा मिळत नाही, हे या अभंगाच्या धोरण आहे. त्याप्रमाणे आपल्याला थोडक्यात सांगून पुढे जातो. देहभाव ठेवावे, योगभाव सवावे, हे बोलणे जाणणे सोज नभेगे माये. यांनी सुंदर आत्ता चाल म्हटली. कारण माऊलीचे अभंग जसे अर्थ सांगायला अवघड आहेत, तसेच चाली म्हणायला पण अवघड आहेत. का सोपे आहेत? तुकोबारायांच्या गाथेच्या चाली पटापटा लावता येतात, परंतु माऊलींच्या गाथेच्या चाली लावणं भयानक अभ्यास करून त्या चाली लावायला लागतात. किंबहुना वारकरी संप्रदायामध्ये आजरेकरांचाच फळ एकमेव असा फळ आहे की ज्या ठिकाणी माऊलीच्या गाथेच्या अभंगाच्या चाली या व्यवस्थित रीतीने म्हटल्या जातात. बाकी जास्त ठिकाणी ही परंपरा राहिलेली नाही आहे. तरीसुद्धा हे चाली लावून म्हणतात, खूप चांगली गोष्ट आहे, अत्यंत अवघड गोष्ट आहे. हे बोलणे जाणणे सोज नभेगे मावे. या ठिकाणी माऊली सांगतात, देहभाव ठेवावे, योगभाव सवावे. देहभाव ठेवून अष्टांग योगाचं साधन करावं. या ठिकाणी वाचल्यानंतर मला खूप विचित्र वाटलं. हे म्हणलं, अरे असं कसं काय शक्य आहे? देहभाव ठेवावे आणि योगभाव सेवावे. देहभाव ठेवून योगभावाचं सेवन करावं. अवघड गोष्ट आहे. देहभावाचा परित्याग केल्यानंतर योग मार्गाचा अभ्यास करता येतो. माऊली काय सांगतायत? देहभाव ठेवायचा आणि योगभावाचं सेवन करायचं कसं काय शक्य आहे? योगाभ्यास म्हणजे काय? योगाभ्यास म्हणजे काय की जी आपली देहवृत्ती आहे, योगस्तु चित्तवृत्ती निरोधा, बाहेर पडणारी जी चित्तवृत्ती आहे त्या चित्तवृत्तीला आतमध्ये आणायचं काम योग करत असतं. म्हणजे देहवृत्ती निवृत्त करून योगाभ्यास होत असतो. माऊली सांगतायत देहभाव ठेवायचा आणि योगभाव सेवायचा कसं काय शक्य आहे? देहभाव ठेवून योगाभ्यासाचं, योगभावाचं सेवन करणं अवघड आहे. परंतु याच्यामध्ये एक अध्यारूत शब्द आहे, देहभाव बाजूला ठेवावा आणि योगभाव सेवावा, असा त्याच्यामध्ये थोडक्यात अर्थ आहे. देहभाव बाजूला ठेवून त्या योगभावाचं सेवन करावं. हे बोलणे जाणणे सोज नभेगे माये. तुम्हाला जर परमात्म प्राप्ती करायची असेल तर देहभाव बाजूला ठेवून योगाचा अभ्यास करावा. हे बोलणं किंवा जाणणं ही या परमात्म प्राप्तीची सोय म्हणजे साधन नाही आहे. तुकोबारायाने सुद्धा सांगितलंय की मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राजभार चाल्यायसा. सूक्ष्म मार्ग आणि दुस्तर मार्ग हे काही परमेश्वराला पोहोचण्याचं अंतिम साधन आहे असं जगद्गुरू तुकोबारायांनी पण सांगितलंय. माऊली या ठिकाणी सांगतात की देहभाव बाजूला ठेवून योगभावाचं सेवन करणं, हे बोलणं किंवा जाणणं ही त्या परमेश्वर प्राप्तीची सोय नाही आहे. या ठिकाणी मौलींनी दोन शब्द वापरलेले आहेत. एक बोलणं हा शब्द वापरला आणि एक जाणणं हा शब्द वापरलेला आहे. बोलणं आणि जाणणं ह्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. बोलणं म्हणजे शब्दज्ञान आणि जाणणं म्हणजे अपरोक्ष अनुभूती, त्याचा त्याप्रमाणे अनुष्ठान करणं, ह्याला जाणणं म्हणतात.
मला जर तुम्ही सांगितलं की स्वर किती असतात, 7 स्वर असतात, तीव्र असतो, मंद्र असतो, असा असतो, तसा असतं, काय बरंच बोलता येईल त्याच्यामध्ये, परंतु गळ्यातनं ह्यांच्यासारखा स्वर काढा म्हटलं तर मला ते शक्य नाही आहे. म्हणजे स्वर असतात, त्याच्या श्रुती असतात, त्याचा नाद असतो, हा ताल असतो, हे झालं बोलणं. आणि त्याच्याप्रमाणे तशी कृती करणं ह्याला म्हणायचं जाणणं. एकदा काय झालं की एक गृहस्थ त्यांनी केली होती पोहण्यावरती PhD. ब्रेथ स्ट्रोक म्हणजे काय, बॅक स्ट्रोक म्हणजे काय, बटरफ्लाय म्हणजे काय, बऱ्याच त्या पोहण्यामध्ये प्रकार असतात. असं तोंड गेलं म्हणजे त्या पाण्याचा वेग, आपल्याला पाण्याचा अडथळा कसा कमी होईल, असं केलं तर कसं होईल, बराच त्याचा अभ्यास केलेला होता. त्या माणसाने पार त्याच्यावरती PhD मिळवली होती. आणि एकदा नावेतनं बसून नदीतनं निघाले आणि निघायला गेल्यानंतर नाव बुडायला लागली. म्हटले चला तुम्ही तर पोहण्यातले PhD आहेत, चला पलीकडे आम्हाला घेऊन. ते म्हटले मी फक्त पोहण्यामध्ये PhD केली आहे, पोहायला मला येत नाही. त्याप्रमाणे नुसतं बोलणं वेगळं आणि जाणणं वेगळं. योगाभ्यासाच्या गप्पा मारणं, योगाभ्यासाविषयी व्याख्यान करणं ही गोष्ट वेगळी आहे आणि योगाभ्यासाचं अनुष्ठान करणं ही गोष्ट वेगळी आहे. योगाभ्यासाचं व्याख्यान काय मी सुद्धा करू शकतो, काय अवघड नाही योगाभ्यासाचं व्याख्यान करणं, परंतु योगाभ्यासाचं अनुष्ठान करणं हे अवघड आहे. योगाभ्यासामध्ये काय सांगितले की आसनसिद्धी म्हणजे काय. आसनसिद्धी म्हणजे एक आसन, साधं सहज आसन असो, पद्मासन असो, कुठलं मयूर, कोणतंही आसन असो, ते आसन 3 तास तुम्ही व्यवस्थित रीतीने करू शकला पाहिजे. आणि 3 तास केल्यानंतर त्या आसन करताना आपल्या शरीराला कुठलाही त्रास ना, सहज स्थिर आणि सुखकारक असं जे असतं त्याला आसन असं म्हणतात. 3 तास बसला पद्मासन घालून पण इतकी कळ आली, आसनसिद्धी नाही आहे. 3 तास सहजपणे आरामशीरपणे व्यवस्थित रीतीने जर तो आसनात बसू शकला तर ते खरं आसन आहे. आपण किती 2 तास बसतो प्रवचनाला, कीर्तनाला, परंतु 2 तासात 84 आसनं करतो. म्हणजे योगाभ्यास बोलणं वेगळं आहे आणि योगाभ्यासाचं अनुष्ठान करणं हे वेगळं आहे. आणि योगाभ्यासाचं बोलणं पण त्या परमेश्वर प्राप्तीला उपयोगी नाही आहे आणि योगाभ्यासाचं अनुष्ठानसुद्धा त्या परमेश्वर प्राप्तीला उपयोगी नाही आहे. जिचे मारिते ऐसे नाही आमुते, सांगो कोणते तुझं वाचोनी. ज्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरणादी धर्म नाही आहेत, किंबहुना परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते निर्धर्मक अशा स्वरूपाचं आहे. आणि निर्धर्मक अशा स्वरूपाचं हा जो परमेश्वर आहे, ही गवळण आहे, ती गवळण त्या श्रीकृष्णाला म्हणते आहे की निर्धर्मक अशा स्वरूपाचा जो परमेश्वर आहे, त्या परमेश्वराचं खरं स्वरूप तुझ्या वाचून आम्हाला कोण बरे सांगेल, असं ती गवळण त्या श्रीकृष्णाला म्हणते आहे. शेवटी गवळण ती त्या श्रीकृष्ण परमेश्वराला विनंती करते, देठीहुनी सुटले जीवनासी आले, बाप रुखुमा देवेवरू ऐसे केले गे माये. हे परमेश्वरा, तुझ्यापासून जो उपदेश मिळालेला आहे, तू जो सांगितलेला उपदेश आहे, तो उपदेश आम्हाला प्राप्त झाला असता, त्या उपदेशाचं आम्ही अनुष्ठान केलेलं असता, आम्हाला जो जीवन स्वरूप आहे, म्हणजे आपलं खरं जीवन हा परमात्मा आहे. जीवन बऱ्याच गोष्टींचं नाव आहे, पाण्यालासुद्धा जीवन म्हणतात, परंतु पाणी हे जीवन आपल्या रोजच्या जगण्याकरता लागतं म्हणून पाण्याला जीवन असं नाव आहे. परंतु जीवाचं जीवन असलेला तो परमात्मा खरा जीवन आहे. आचार्य यात्रे आपल्या मराठीमधले मोठे साहित्यिक होऊन गेले. त्यांना आयुष्याच्या शेवटी असं वाटलं की आपण तुकोबारायांच्या गाथेचं चिंतन करावं. त्याने असं लिहिलं आहे, ज्याच्या घरी नसेल तुकोबारायांची गाथा त्याला हाणाव्या 2 लाथा, असं सुद्धा त्यांनी लिहिलेलं आहे. अशा आत्र्यांनी त्या पाणी आणि जीवन ह्याच्यामध्ये फरक काय सांगितला त्यांनी सांगितलं की नळाला जे येतं ते पाणी आणि जे झऱ्यामध्ये वाहतं ते जीवन, असं जीवन आणि पाणी ह्याच्यामध्ये त्यांनी फरक सांगितला आहे. परंतु हे जीवन आपल्या रोजच्या जगण्याला लागतं म्हणून त्या पाण्याला जीवन म्हटलं आहे. आणि खरा जीवाचं जीवन असलेला जो परमात्मा, त्या जीवाचं जीवन असलेला परमात्मा श्रीकृष्ण, त्या श्रीकृष्ण परमेश्वराने जर आपल्याला उपदेश केला आणि तो केलेला उपदेश जर आपल्याला प्राप्त झाला तर आपण आपल्या जीवनाला म्हणजे परमेश्वर स्वरूपाला, परमात्म स्वरूपाला नक्की प्राप्त होऊ. आणि अशी जी स्थिती आहे, त्या अशी स्थिती माझ्या रखुमादेवीचा वर बाप विठ्ठल यांनी माझी केलेली आहे, असं ती गवळण माऊलींच्या तोंडातनं सांगते. निजाचे तेज की तेजाचे निज, निजाचे तेज की तेजाचे निज, तेथील ते गुज सांगे मज. ब्रह्म ते काई, ब्रह्म ते काई, ब्रह्म ते काई सांगा गोसावी. ब्रह्म सदोदित असे सर्वभूती, ब्रह्म सदोदित
असे सर्व भूते मनवून सांगे जना प्रती ब्रह्म ऐसे नामयाने जाणिले हृदयी धरिले प्राणलिंग बाप रखुमा देवी वरू हृदयी प्रगटाला निवांत राहिला ज्ञानदेव निवांत राहिला ज्ञानदेव ब्रह्म ते काही ब्रह्म ते काही ब्रह्म ते काही या अभंगाचं धोरण असं आहे की ब्रह्म म्हणजे काय आणि ते ब्रह्म प्राप्त झाल्यानंतर मानवाची साधकाची अवस्था काय होते ते या अभंगामध्ये माऊली सांगतायत की निजाचे तेज की तेजाचे निज तेथील ते गुज सांगा मज. हा जो प्रकरण चाललं हे श्री गुरु शिष्य संवादाचं प्रकरण आहे. या ठिकाणी माऊली आपले जे सद्गुरू श्रीमन निवृत्तीनाथ त्या श्रीमन निवृत्तीनाथांना प्रश्न विचारतायत की हे श्रीमन निवृत्तीनाथ, मला तुम्ही ते निजाचे तेज की तेजाचे नीत तेथील ते गुज सांगा मज. गुज म्हणजे गुप्त, निजाचं तेज आहे की तेजाचं निज आहे ह्याच्यामधलं गुप्त काय ते तुम्ही मला सांगा, असं ज्ञानोबा राय श्रीमन निवृत्तीनाथांना विचारतायत. निज म्हणजे काय तर निज म्हणजे आत्मस्वरूप असा या निज या शब्दाचा अर्थ आहे. निजी म्हणजे स्वतःचे, निजी वाहन, खाजगी वाहन. मराठीमध्ये पूर्वी लिहिलं असायचं, प्रायव्हेट ज्या गाड्या असतात त्या प्रायव्हेट गाडीवरती लिहिलं असतं निजी वाहन. निजी म्हणजे स्वतःचे खाजगी वाहन असं त्याला निज म्हणजे आत्मस्वरूप. या ठिकाणी माऊली विचारतायत निजाचे तेज की तेजाचे निज. माऊली निवृत्तीनाथांना विचारतात निजाचे तेज की तेजाचे निज. निज म्हणजे आत्मस्वरूपाचे तेज. तेज हा शब्द नेहमी अनेक ठिकाणी ज्ञान या अर्थानं वापरला जातो. प्रभा म्हणजे सुद्धा ज्ञान या अर्थाने वापरला जातो. भारत या शब्दाचा अर्थ सांगताना गुरु महाराज सांगतात भा म्हणजे प्रभा आणि रत म्हणजे रममाण असणारा. भा म्हणजे प्रभेमध्ये ज्ञानामध्ये जो रममाण असतो त्याला भारत असं म्हणतात. त्याचप्रमाणे तेज या शब्दाचा अर्थ ज्ञान असा आहे. इथं माऊली निवृत्तीनाथांना विचारते की निजाचे तेज की तेजाचे निज. ज्ञानाचे आत्म्याचं ज्ञान का ज्ञानाचा आत्मा, या दोन्हीमधलं काय गुज आहे ते तुम्ही मला सांगा. हा एकच ओळ अशी आहे की निजाचे तेज आणि तेजाचे निज. ह्याच्यावरती जर गुरुवर्य महाराजांना सांगितलं तर गुरुवर्य महाराजांचं कमीत कमी महिनाभर व्याख्यान याच्यावर आरामशीर चालेल. मला जरी सांगितलं मी काय त्यांच्या पायाची कणे 4-5 तास 2-4 दिवस सरळ ह्याच्यावरती बोलण्यासारखं आहे. परंतु वेळेची मर्यादा असल्यामुळे जास्त विस्तार न करता फक्त महत्त्वाचं सांगून पुढे जातो. आत्म्याचं ज्ञान का ज्ञानाचा आत्मा ह्याच्यामधलं नेमकं काय गुज आहे ते तुम्ही मला सांगा, असं माऊली निवृत्तीनाथांना विचारते. ह्याच्यामधलं मर्म काय, आत्म्याचं ज्ञान का ज्ञानाचा आत्मा. आत्म्याचं ज्ञान म्हणणं हे योग्य आहे का, चुकीची गोष्ट आहे. आत्म्याचं ज्ञान म्हणता येत नाही, कारण की आत्मा हा कसा आहे, आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञानस्वरूप असलेल्या आत्म्याचं ज्ञान म्हणजे ज्ञानाचं ज्ञान हे कधीही होऊ शकत नाही. साधं वृत्तीज्ञान जरी असलं तरी ते वृत्तीज्ञान हे ज्ञानाला विषय होऊ शकत नाही. समजा एखादा काही मी ग्रंथ वाचला किंवा मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्ही मला काय सांगताय, त्याच्यामधलं तुम्ही मला काय सांगितलं त्यातलं मला काय समजलं हे तुम्हाला समजतं का हो, किंवा मी तुम्हाला काय सांगतोय त्यातलं तुम्हाला काय समजलं हे मला समजतं का हो, नाही. म्हणजे दुसऱ्याचं समजणं हे आपल्याला समजत नाही, म्हणजे दुसऱ्याला झालेलं ज्ञान हे आपल्याला त्या ज्ञानाचं ज्ञान हे होत नाही. म्हणजे वृत्तीज्ञानाची ही कथा आहे. तर जे दृंगमात्र ज्ञातृज्ञेयाविहीन नुसधेची जे ज्ञान सुखा भरले गगनगाळी वजे, गगनगाळी अशा त्रिपुटीरहित ज्ञानामध्ये त्रिपुटरहित असलेलं जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्ञानाला विषय होऊच शकत नाही. आणि समजा ज्ञान ज्ञानाला जर विषय झालं तर ज्ञानाचं चिदत्व राहत नाही.
ज्ञान हे चित्स्वरूप राहत नाही, ज्ञानाची चेतनाही निवृत्त होते. ज्ञान हे जड होतं, कारण की जेव्हा एखादा पदार्थ हा ज्ञानाला विषय होतो तेव्हा विषय झालेला पदार्थ हा जड असतो, चेतन पदार्थ ज्ञानाला विषय होऊ शकत नाही. आणि हे जे आत्मस्वरूप आहे, हे आत्मस्वरूप कसं आहे, सत चित आनंद स्वरूप आहे. आणि सच्चिदानंद हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये सुद्धा बराच विस्तार आहे. अखंडैक रस, अखंडार्थ बोधक ही सत चित आनंद ही पद आहेत. सत जर चित नसेल तर चित आनंद नाही, आनंद नसेल तर चित नाही. सत चित आणि आनंद हे तिन्ही एकत्र राहतात, तिन्ही वेगळे वेळ कधीही राहत नाही. म्हणून या ठिकाणी आत्म्याचं ज्ञान असं जर म्हटलं तर आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे आणि ज्ञानस्वरूप आत्म्याचं ज्ञान असं जर म्हटलं तर त्या ज्ञानाला जडत्व येईल. आणि आत्मा हा कसा आहे, चित स्वरूप आहे. म्हणून निजाचे तेज म्हणजे त्या आत्म्याचं ज्ञान हे म्हणणं योग्य होऊ शकत नाही. तेजाचे निज, मग त्या ज्ञानाचा आत्मा असं म्हटलं तर योग्य होऊ शकतं. कारण की हा जो आत्मा हा कसा आहे, आत्मा हा ज्ञानस्वरूप आहे. त्यामुळे निजाचे तेज म्हणायचं का तेजाचं निज म्हणायचं, ह्याच्यामधलं गुह्य काय, ह्याच्यामधलं गुप्तता काय, हे गुप्त ज्ञान तुम्ही मला सांगावं अशी विनंती माऊली श्रीमन निवृत्तीनाथांना करतायत. त्याच्यानंतर माऊली म्हणतायत, ब्रह्मते काही ब्रह्मते काही ब्रह्मते काही सांगा गोसावी. श्रीमन निवृत्तीनाथ हे गोसावी त्यांना विशेषण या ठिकाणी माऊलींनी वापरलं आहे. गोसावी म्हणजे भिकारडा असा त्या गोसावी शब्दाचा अर्थ नाही आहे. गोसावी म्हणजे भस्म लावून इकडे तिकडे भीक मागणारा असा त्या गोसावी शब्द नाही, अर्थात गोसावी शब्दाचा अर्थ नाही. गो नाम इंद्रिय स्वामी म्हणजे धनी, त्या इंद्रियांचा सत्ता, इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी असं संतांनी सांगितलेलं आहे. असं असल्यामुळे जो इंद्रियाचा धनी, ज्याचा इंद्रिय निग्रह पूर्णपणे झालेला आहे, किंबहुना त्याची इंद्रियही त्याच्या पूर्णपणे हातामध्ये आहेत, त्याच्या कंट्रोलमध्ये, त्याला म्हणतात गोसावी. आपण इंद्रियाच्या अधीन असतो, म्हणजे माझं सांगतो कोणी अधिकारी पुरुष असेल तर त्याला तो अपवाद आहे. आपण काय असतं की आपण इंद्रियाच्या अधीन असतो आणि संतांच्या अधीन ही इंद्रिय असतात. त्याप्रमाणे हे जे श्रीमन निवृत्तीनाथ आहेत त्यांच्या अधीन त्यांची सर्व इंद्रिय असल्यामुळे गोष्ट सांगत नाही, फक्त उल्लेख करून पुढे जातो. रामकृष्ण परमहंसांना जेव्हा विवेकानंदांनी गुरु केलं तेव्हा गुरु केल्यानंतर बऱ्याच लोकांना माहिती असेल गोष्ट की जेव्हा त्यांच्या हातावर नाणं ठेवलं आणि नाणं ठेवल्यानंतर त्यांचा हात खिशात न जाता उलटा झाला, म्हणजे त्यांच्या इंद्रियावर झोपेत सुद्धा त्यांचा कंट्रोल होता, त्यांचं त्याच्यावरती बंधन होतं. असे संत महात्मे असतात. आणि हे जे श्रीमन निवृत्तीनाथ आहेत हे इंद्रियांचे स्वामी धनी सत्ताधारी मालक असल्यामुळे या ठिकाणी मौली त्यांना गोसावी हे विशेषण वापरतात. ते निवृत्तीनाथांना विनंती करतायत की हे श्रीमन निवृत्तीनाथ, ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म म्हणजे काय ते मला कृपा करून सांगा अशी विनंती माऊली श्रीमन निवृत्तीनाथांना करतायत. ब्रह्म सदोदित असे सर्वाभूती म्हणूनही सांगे जनाप्रती. माऊली निवृत्तीनाथांना विनंती करतात की हे श्रीमन निवृत्तीनाथ, तुम्ही सगळ्या लोकांना सांगता की ब्रह्म म्हणजे काय, हे ब्रह्म सर्व भूतांमध्ये, सर्व भूतमात्रांमध्ये व्याप्त आहे, सदा आहे, सर्वत्र आहे, समस्वरूपानी आहे, असं तुम्ही सगळ्या लोकांना सांगता. परंतु असं सगळ्या लोकांना ज्या ब्रह्माविषयी तुम्ही निरूपण करता ते ब्रह्म म्हणजे काय ते तुम्ही मला कृपा करून समजून सांगा असं या ठिकाणी माऊली श्रीमन निवृत्तीनाथाने विनंती करतायत. ब्रह्म ऐसे नामयाने जाणले हृदयी धरले प्राणलिंग. त्या नामदेवरायांनी त्या ब्रह्माला आपल्या प्रेमाच्या द्वारा जाणलं आणि हृदयामध्ये धरून ठेवलं. किंबहुना नामदेव महाराजांचा प्राण म्हणजेच परमेश्वर अशा स्वरूपाचा झाला. असं ते परब्रह्म म्हणजे काय ते तुम्ही मला सांगा अशी विनंती या ठिकाणी श्रीमन निवृत्तीनाथांना माऊली करतायत. ह्याचा एक या चरणाच्या अर्थाची एक दुसरी छटा आहे. हे जे ब्रह्म, हे ब्रह्म नामभक्तीने मी जाणलेलं आहे आणि नामभक्तीने जाणलेलं ब्रह्म माझ्या हृदयामध्ये मी धरलं आहे असा पण याचा अर्थ आहे. कोणी म्हणेल की नामानं ब्रह्म कसं काय जाणता येतं, ज्ञानात एव तू कैवल्यम असं वचन आहे, म्हणजे ज्ञानानेच ब्रह्म जाणता येतं असा वेदांनी, श्रुतींनी, गीतेनी सगळ्यांनी सांगितले. आणि या ठिकाणी तुम्ही तर सांगता की नामाने तुम्ही त्या ब्रह्माला जाणले. की मोना संत पण सांगतात मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. या ठिकाणी विस्तार न करता एका शब्दात सांगून पुढे जातो की अर्थापत्ती प्रमाणद्वारा नामाने ज्ञानद्वारा त्या ठिकाणी ज्ञानाची आपण
कल्पना करायला लागते. म्हणजे नामाने ज्ञानद्वारा ब्रह्माला प्राप्त केलं असं या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. म्हणजे हृदयामध्ये नामस्मरण करून नामाने ज्ञानद्वारा ब्रह्माला हृदयामध्ये प्राणाप्रमाणे धरलंय. म्हणून ब्रह्म ऐसे नामयाने जाणिले हृदयी धरिले प्राणलिंग. शेवटी माऊली आपल्याला जो आलेला अनुभव तो या ठिकाणी प्रकट करतायत. बाप रखुमादेवीवरू हृदयी प्रगटला निवांत राहिला ज्ञानदेव. माऊली सांगतायत की रखुमादेवीचा वर माझा बाप विठ्ठल या ठिकाणी माझ्या हृदयामध्ये प्रकट झाला आहे आणि या हृदयामध्ये प्रकट झाल्यामुळे मी आता निवांत राहिलो असं या ठिकाणी माऊली सांगतायत. निवांत राहिलो ज्ञानदेव ह्याच्याविषयी थोडासा चिंतन करून मी आपल्याला सांगतो की परमार्थ म्हणजे काय. तर परमार्थ म्हणजे ज्ञान संपादन करणं, ह्यालाच परमार्थ म्हणतात. दृष्टीचा बदल म्हणजेच परमार्थ असा या परमार्थामध्ये गुरुवर्य महाराज सांगतात. गुरुजी सांगायचे परमार्थ म्हणजे दुसरं काही नाही, दृष्टीचा बदल ह्यालाच परमार्थ म्हणतात. ज्ञान संपादन करणं ह्यालाच परमार्थ असं म्हणतात. या ठिकाणी माऊली सांगतात की माझ्या हृदयामध्ये जेव्हा हा परमेश्वर प्रकट झाला तेव्हा मी निवांत राहिलो म्हणजे मी कुठलीही क्रिया केली नाही. त्याचं कारण असं आहे की जेव्हा परमात्मबोध आपल्या हृदयामध्ये अभिव्यक्त होतो तेव्हा अभिव्यक्त झाल्यानंतर ज्याला व्यापकानुभूती म्हणतात ती व्यापकानुभूती प्राप्त होते. आणि असा एक नियम आहे की व्यापक गोष्टीमध्ये कुठलीही क्रिया घडत नाही असा नियम असल्यामुळे जेव्हा आपल्याला व्यापकानुभूती प्राप्त होते तेव्हा व्यापकानुभूती प्राप्त झाल्यानंतर आता कोणतीही गोष्ट करायची उरत नाही. म्हणून निवांत आता काहीही न करता मी कुठलीही क्रिया न करता निवांत झालो असं माऊली या ठिकाणी सांगतात. पुढे सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना आता मी नगरी भ्रांतीचे भ्रमण आता मी एकार्णव झाला तरंगू बुडाला तैसा देह झाला एक रूप बाप रखुमादेवर विठ्ठले नवल केले तारू हरविले मृगजळा आता भ्रांतीचे भ्रमण मती मार्जन केले असे. या अभंगामध्ये माऊली ज्ञानोबाराय आपल्या मनाला उपदेश करतायत. सकळ तीर्थ निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. माऊली सांगतात की सर्व जी तीर्थ आहेत ही सर्व तीर्थ श्रीमन निवृत्तीनाथांच्या पायी आहेत आणि हे मना त्या निवृत्तीनाथांच्या पायी तू स्थिर हो असं मनाला सांगतायत. तीर्थ या शब्दाचा जर विचार करायचा झाला तर तीर्थ या शब्दाची व्याख्या अशी आहे की ऋषिजुष्ट जलम तीर्थम. ऋषींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेलं जे पाणी असतं त्याला तीर्थ म्हणतात. पाणी आणि तीर्थ, जीवन आणि पाण्यामध्ये ज्याप्रमाणे फरक आहे त्याप्रमाणे पाणी आणि तीर्थामध्ये फरक आहे. कुठल्याही पाण्याला तीर्थत्व प्राप्त होत नसतं. तीर्थरूप गुरुवर्य महाराजांनी त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विवेक वाटिका नावाचा एक ग्रंथ लिहिला आहे. जेव्हा गुरुवर्य महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी परिसर विकास समितीची स्थापना केली तेव्हा अनेक लोकांनी गुरुवर्य महाराजांना विचारलं तुमचं परमार्थ करण्याचं कीर्तन प्रवचन करण्याचं क्षेत्र हे बिनकामाची कामं कुठे करत बसता. समाजाचा विरोध पत्करायला लागतो, समाजाने नावं ठेवलेली ऐकून घ्यावी लागतात, तरीसुद्धा समाजाकरता काम करायला लागतं, कशाला हे तुम्ही करता असं गुरुवर्य महाराजांना जेव्हा लोकांनी शंका विचारली त्यावेळेला त्या शंकेच्या निरसनार्थ गुरुवर्य महाराजांनी तीर्थक्षेत्र विवेक वाटिका नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे. तीर्थ म्हणजे काय त्याच्यामध्ये गुरुवर्य महाराजांनी तीर्थ म्हणजे ऋषिजुष्ट जलम तीर्थम. ऋषींच्या पदस्पर्शानं जे पुनीत झालेलं पाणी असतं त्याला तीर्थ असं म्हणतात. कुठल्याही पाण्याला तीर्थही संज्ञा येत नाही. इंद्रायणी आणि विहिरीचं पाणी सारखं आहे नाही. माऊलींच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही इंद्रायणी आहे आणि म्हणून त्या इंद्रायणीला तीर्थत्व आहे. त्या तीर्थाला पाण्याला तीर्थत्व का येतं? ऋषींच्या स्पर्शानं त्या पाण्याला तीर्थत्व येतं. आणि साक्षात ज्यांच्या
पदस्पर्शानं पाण्याला तीर्थत्व येतं. ते स्वतः तीर्थ नाहीत का, ते तीर्थरूप आहेत. म्हणून जेव्हा केव्हा आपण आपल्या आईवडिलांचा उल्लेख करत असतो किंवा पत्र लिहिण्याची पद्धत आहे आपल्या भारतीय मराठी संस्कृतीमध्ये. पत्र कसं लिहावं ही सुद्धा कला आहे. एखादं लेख लिहिणं गोष्ट आणि पत्र लिहिणं वेगळं. पत्र लिहित असताना मायना असतो, तीर्थस्वरूप. तीर्थस्वरूप कोणाला म्हणायचं? जे आईवडिलांच्या समान असतात त्यांना तीर्थस्वरूप म्हणायचं. आणि तीर्थरूप कोणाला म्हणायचं? आईवडिलांना तीर्थरूप म्हणायचं असतं. आईवडील हे आपले तीर्थ आहेत. आणि हे श्रीमन निवृत्तीनाथ ना माऊलींनी तीर्थ अशी संज्ञा दिली. त्याचं कारण असं ते संतसुद्धा आहेत आणि माऊलींचे वडील बंधू आहेत. माऊलींची ओवी आहे, संताचे नि अंग लगे पापाते जिणणे गंगे. गंगा काय होतं की अनेक लोक त्या इंद्रायणीमध्ये गंगेमध्ये स्नान करायला येतात आणि स्नान करायला आल्यानंतर बुडी मारतात आणि बुडी मारल्यानंतर त्यांचं जे पापाचं ओझं आहे ते तीर्थामध्ये राहून जातं. घडलेली गोष्ट सांगतो आपल्याला. तीर्थस्नान जे आहे ते तीर्थस्नान साधारण प्रायश्चित्त कर्मामध्ये सांगितलेलं आहे. एक लातूर जिल्ह्यामधला माणूस पोलीस अधिकारी होता आणि तो पोलीस अधिकारी अचानक आश्रमामध्ये आला. त्याला विचारलं, कसं काय तुम्ही आश्रमामध्ये आले, काय विशेष? कारण की कोणाच्या घरी पोलीस येणं ही चांगली गोष्ट आहे का? नाही. पोलीस घरी आले. कसं काय घरी आले? म्हणले दर्शनाला आलो. म्हटलं दर्शनाला तुम्ही एवढं सवड करून कसं काय आला? तो म्हणला, आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये खून झाला आणि त्या खुनाचा तपास करण्याकरता मी इथे आलो. म्हटलं खून झाला लातूर जिल्ह्यात आणि तुम्ही इथे कशाला आला? तो म्हणला, त्या माणसाने खून केला आणि खून केल्यानंतर सगळ्या पापांचं प्रक्षालन व्हावं म्हणून इंद्रायणीत बुडी मारायला आला. आणि तिथे आंघोळ करायला कुठे आला? आपल्या इंद्रायणी नदीवर आला, आपल्या आश्रमाच्या धरणाच्या तिथे. आणि तिथे ते रक्ताने माखलेले सगळे कपडे टाकून दिले आणि तिथं तो स्नान करून निघून गेला. म्हणजे खून करायचा आणि इंद्रायणीमध्ये स्नान करून त्या पापाचं प्रक्षालन करायचं असं होत नाही. जी साधारण पापं असतात त्या साधारण म्हणजे अज्ञात स्वरूपाने जी पातकं झालेली असतात त्या अज्ञात पातकांच्या निवृत्त्यर्थ गंगा स्नान हे सांगितलेलं आहे. आणि त्या पापांचा भार जेव्हा त्या तीर्थाला खूप होतो तेव्हा ते तीर्थ काय करतं? संतांच्या पदाचा शरीराचा स्पर्श अंगलग, अंगलट करणं, वाईट अर्थाने वापरला तो शब्द, परंतु अंगलट अंगलग हा शब्द एकाच अर्थाचा आहे. अंगलग म्हणजे शरीराचा स्पर्श जेव्हा त्या तीर्थाला होतो तेव्हा त्या तीर्थामध्ये जे पापांचं ओझं झालेलं असतं ते ओझं निवृत्त होतं. म्हणून हे जे श्रीमन निवृत्तीनाथ आहेत हे सकळ तीर्थांचे तीर्थ आहेत असं या ठिकाणी मौली सांगतायत. माता पित्यांना सुद्धा तीर्थ म्हणतात असं मी आपल्याला सांगितलं. आणि जो ज्येष्ठ बंधू असतो तो ज्येष्ठ बंधूसुद्धा मातृपितृस्थानी असतो, गुरुसुद्धा मातृपितृस्थानी असतो. अनेक हे अगदी माऊलींचं आणि निवृत्तीनाथांचं अपवादात्मक उदाहरण आहे की थोरला बंधू पण आहे आणि गुरु पण आहे. संतांच्या ठिकाणी जे संतांचे जवळचे असतात त्या संतांच्या जवळच्यांना ज्ञान बहुधा होत नाही, कारण की त्यांना त्या संतांचे ज्ञान न दिसता गुणदोषच दिसत असतात. आणि गुणदोष दिसल्यामुळे त्या संतांच्या ठिकाणी त्या जवळच्या लोकांची संतत्व बुद्धी होणं अवघड असतं. आणि बाहेरच्या माणसाला गुरुवर्य महाराज नेहमी सांगतात, बाहेरच्या लोकांना फक्त प्रभाव कळतो, जवळच्या लोकांना स्वभाव आणि प्रभाव हे दोन्ही कळतं. आणि ज्याला स्वभाव कळतो त्या स्वभाव कळणाऱ्या माणसाचंही संतांवर संतत्व बुद्धी होणं अवघड असतं. म्हणून सख्या मोठ्या भावावरती गुरुत्व बुद्धी अत्यंत अपवादात्मक हे उदाहरण आहे. माऊलींचे थोरले बंधू श्रीमन निवृत्तीनाथ आहेत म्हणून सुद्धा त्यांना तीर्थ म्हटलंय. त्यांच्या ते मातृपितृस्थानी म्हणून पण त्यांना तीर्थ म्हटलंय. आणि ते संत आहेत म्हणून पण त्यांना तीर्थ म्हणले. आणि अनेक उदाहरणं आहेत. गणपतीची गोष्ट न सांगता जास्त पुढे जातो. गणपतीला जेव्हा प्रदक्षिणा करायला सांगितली पृथ्वीची तेव्हा फक्त त्यांनी मातापित्यांना प्रदक्षिणा केली. सर्व तीर्थांचे तीर्थ अशी ही मातापितर असल्यामुळे या ठिकाणी माऊली सांगतायत, सकळ तीर्थ निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. सर्व जी तीर्थ आहेत ती सर्व तीर्थ निवृत्तीच्या पायी आहेत. पायी या शब्दाचा अर्थ अनेक वेळा सांगितला आहे. स्वरूप त्यांचं जे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणीच सर्व तीर्थ आहे. तिथे बुडी देई म्हणजे बूड असा अर्थ शब्दशः करायचा नाही. त्या ठिकाणी तू स्थिर हो असं या ठिकाणी माऊली सांगतात. सकळ तीर्थे निवृत्तीच्या पायी तेथे बुडी देई माझ्या मना. आता मी न करी भ्रांतीचे भ्रमण वृत्तीसी मार्जन केले असे. आता इतके दिवस माझ्या मनामध्ये देहात्मत्व भ्रांती होती आणि देहात्मत्व भ्रांती ही माझी आता
निवृत्त झालेली आहे. म्हणून सुखाकरता इकडे तिकडे फिरायची काहीही गरज नाही. सुखा लागी करशी तिळमळ तरी तू पंढरीची जाय हो एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. ज्याप्रमाणे परमेश्वराच्या पायी गेल्यानंतर त्याचं स्वरूप जाणल्यानंतर सर्व दुःख निवृत्त होऊन सुखाची प्राप्ती होते, त्याचप्रमाणे या ठिकाणी माऊली सांगतायत सकळ तीर्थांचे तीर्थ असलेले श्रीमन निवृत्तीनाथ यांच्या स्वरूपाच्या ठिकाणी मी स्थिर झाल्यामुळे माझी देहात्मत्व भ्रांती निवृत्त झालेली आहे. आणि देहात्मत्व भ्रांती निवृत्त झाल्यामुळे आता बिनकामाचं तीर्थयात्रा कर, इकडे फिर तिकडे फिर, याच्या पाया जाऊ जा त्याच्या पाया जाऊ जा, हे ऐक ते ऐक, असं मला काहीही करायची आता वेळ राहिली नाही. वृत्तीसी मार्जन केले असे. या ठिकाणी माझ्या श्रीमन निवृत्तीनाथांनी माझ्या वृत्तीला मार्जन करून पवित्र अशा स्वरूपाचं केलं आहे. मगाशीच सुरुवातीला आपल्याला मी सांगितलं ही मार्जन म्हणजे काय, तर मार्जन म्हणजे मंत्रानं पाण्याचं प्रोक्षण करणं, म्हणजे मराठीमध्ये पाणी शिंपडणं. मंत्र म्हणून पाणी शिंपडण्याला म्हणतात मार्जन. आणि त्या मंत्रद्वारा जर पाणी शिंपडलं तर त्या ठिकाणी एक दीक्षा देण्याचे अनेक शक्तिपात दीक्षा देण्याचे अनेक प्रकार आहेत. त्या शक्तिपात दीक्षा देण्यामध्ये कोणी थापटीला हात, कोणी आलिंगन देतं, त्याप्रमाणे मार्जनद्वारा सुद्धा शक्तिपात दीक्षा दिली जाते. आता या शक्तिपात दीक्षेद्वारा किंवा या नाममंत्राच्या द्वारा माझ्या वृत्तीवरती माझ्या सद्गुरूंनी मार्जन केलेलं आहे. आणि मार्जन करून माझी जी वृत्ती आहे ती वृत्ती शुद्ध अशा स्वरूपाची केलेली आहे. एकार्णव जाला तरंगू बुडाला तैसा देह जाला एक रूप. या ठिकाणी मौली सांगतात की जो तरंग असतो तो तरंग त्या समुद्रावरती येत असतो आणि तो तरंग वारा निघून गेला की तो समुद्र रूप होतो. समुद्रापेक्षा वेगळा तो तरंग राहत नाही. त्याचप्रमाणे मी माझा हा जो देह आहे हा देह त्या श्रीगुरूंच्या कृपेनं एकरूप झालेला आहे. एकरूप म्हणजे काय, तर एकसंध असा अर्थ नाही, तर एक हे ब्रह्माचं नाव आहे. ब्रह्माला एक असं म्हटलं, एकम एवम अद्वितीयम. त्या ठिकाणी एक म्हणजे ब्रह्म. हा जो माझा देह आहे हा देह माझा आता ब्रह्मरूप झालेला असं मौली सांगतात. शेवटी मौली सांगतात बाप रखुमादेवीवरू देवीवरे विठ्ठले नवल केले तारू हरविले मृगजळी. मौली सांगतायत की रखुमादेवीचा वर बाप विठ्ठल त्यांनी एक नवल केलं. काय नवल केलं, तारू हरविले मृगजळी. माझा ही जी देहात्मत्व भावना आहे हा देहात्मत्व भावना त्यांनी निवृत्त केलेली आहे. कशाप्रमाणे निवृत्त केली आहे की ज्याप्रमाणे मिथ्या जहाज त्या मृगजळामध्ये हरवून जावं त्याप्रमाणे हे केलेलं आहे. या ठिकाणी तारू हरविले मृगजळे असं म्हणत असताना सत्य नाव मृगजळामध्ये हरवली असं म्हणता येणार नाही. कारण की पदार्थ साधक बाधक केव्हा होतात, जेव्हा पदार्थ हे समान सत्तेमध्ये असतात तेव्हाच पदार्थ हे साधक बाधक होतात. विषम सत्तेमध्ये पदार्थ हे साधक बाधक होत नाही. माणूस जर स्वप्नात असेल आणि स्वप्नात जर तहान लागली तर तहान निवृत्त करायला, स्वप्नातली तहान निवृत्त करायला सत्यसृष्टीमधला उशापशी असलेला तांबा उपयोगाला येत नाही. स्वप्नातली तहान निवृत्त करायला कुठला तांब्या पाहिजे, स्वप्नातलं तांब्यान स्वप्नातलंच पाणी पाहिजे, तरच स्वप्नातली तहान निवृत्त होत असते. त्याप्रमाणे जे मृगजळामध्ये जहाज बुडवायचं आहे ते जहाजसुद्धा कसं असलं पाहिजे, मिथ्या जहाज मिथ्या पाण्यामध्ये बुडवल्याप्रमाणे या बाप रखुमादेवीचा वर बाप विठ्ठल त्यांनी माझा हा जो देह आहे हा देह निवृत्त करून मला ब्रह्मरूप करून टाकलेला आहे असं माऊली सांगतात.